हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा. चला तर मग प्रत्यक्ष आपण प्रश्नपत्रिका सोडवायला घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा. आता 48 प्रश्नामध्ये बघा, ती कमाल संख्या कोणती जिने 270 आणि 426ला भागल्याने प्रत्येकी 6 ही संख्या उरते. आता 6 ही संख्या उरते म्हणल्यानंतर आपण काय करायचं, आता शॉर्टमध्ये हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी कमी वेळेमध्ये तर यांच्यातून 6 वजा करायचे. 270 मधून 6 वजा केले किती होतात? 264. आणि 426 मधून 6 वजा केले किती राहतात? 420. आता या संख्येला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो ते शोधायचं. तर या दोन्ही संख्येला 12ने भाग जातो बघा. भागिले 12 जर आपण केलं तर 12 दोन्ही 24, 12 दोन्ही 24 म्हणजे 22 भागाकार येतो. आणि त्यानंतर याला जर भागलं तर 12 त्रिक 36, 12 पंचे 60 म्हणजे कोणती संख्या असेल? पर्याय क्रमांक 12. त्यानंतर बघा 49 प्रश्न, एक रेडिओ त्याच्या छापील किमतीच्या 3/4 किमतीत विकत घेतो आणि छापील किमतीपेक्षा 20% जास्त किमतीस विकतो, तर याच्या नफ्याची टक्केवारी किती? अगदी सोपा प्रश्न आलेला आहे. ज्यावेळेस आपल्याला किंमत माहिती नसेल त्यावेळेस आपण काय करायचं, या ठिकाणी 100 रुपये घ्यायचे आहे. आता बघा, आपण रेडिओ ते छापील किंमत, आपण छापील किंमत जी आहे ती काय करूया, 100 रुपये घेऊया. आता त्याच्या 3/4 किमतीत विकत घेतो म्हणजेच किती? 75 रुपये. 75 रुपयाला काय केलं, तो विकत घेतला म्हणजेच काय केला? खरेदी केला. म्हणजे खरेदी किंमत किती झाली? 75 रुपये. आता त्या छापील किमतीपेक्षा 20% जास्त किमतीस विकतो. आता छापील किंमत 100 रुपये, याची 20% जास्त म्हणजे किती? 120 रुपये. म्हणजे 120 रुपयाला तो विक्री करतो. तर या ठिकाणी बघा किती एच्या नफ्याची टक्केवारी म्हणजे 75. आता नफाची टक्केवारी काढायची आपल्याला. तुम्ही शेकडा नफा याचा सुद्धा वापर करू शकता आणि किंवा दुसऱ्या पद्धतीने काढू शकता. आता शेकडा नफ्याचं जर आपण सूत्राने काढलं तर काय होणार आहे बघा, खरेदी किंमत खाली येते. आता यांच्यातला नफा किती झालेला आहे बघा, 120 वजा 75 करायचं आहे. आता आपल्याला या ठिकाणी आपण करूया 120 वजा 75. 45 रुपये नफा झालेला आहे. तो आपण इथं वरती घेतो गुणिले 100. बघा आता 25ने भाग झाला. 25 त्रिक 75, 25 चोक 100. परत 3ने भाग जातो, 15 त्रिक 45 म्हणजे 15 गुणिले 4 बरोबर 60%. एवढा शेकडा नफा म्हणजे नफ्याची टक्केवारी किती असेल? 60 असेल. पर्याय क्रमांक सी. हा बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे, 2-3 वेळा. त्यामुळे नफा तोटावरती जो आहे तुम्ही लक्ष चांगलं द्यायचं आहे, त्याची पूर्ण तयारी करून घ्यायची. आता बघा, एक वस्तू 7,500 मध्ये विकत घेतली जाते आणि 8,400 मध्ये विकली जाते, तर नफ्याची टक्केवारी किती? आता इथं सुद्धा तुम्ही शेकडा नफा या सूत्राने काढू शकता. अगोदर तुम्हाला नफा किती झाला हे काढा. अगदी सोपं उदाहरण दिले त्यांनी. विकत घेतली म्हणजे खरेदी किंमत दिली आहे 7,500 आणि विक्री किंमत दिलेली आहे 8,400. त्यांची वजाबाकी करायची आहे या ठिकाणी म्हणजे काय होईल? नफा. तोंडी येत असेल तर तोंडी तुम्ही नफा काढू शकता. 900 रुपये या ठिकाणी काय झालेलं आहे? नफा झालेला आहे. मग शेकडा नफाचे सूत्र घेऊया. 900 भागिले 7,500 गुणिले 100. 0 झाले कॅन्सल. आता राहिले काय? 900 भागिले 75. 25ने तुम्ही भाग घालू शकता. 25 त्रिक 75, 25 त्रिक 75. त्यानंतर किती राहतात या ठिकाणी? 15 म्हणजे 150 झाले. 25 सख 150 म्हणजे 36/3 बरोबर 12. तर नफ्याची टक्केवारी किती असेल? 12%. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 51. एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंगच्या धावांची सरासरी 28 धावा आहे.
त्याने 25व्या इनिंगमध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल. आता सरासरीवर सुद्धा आता बरेच प्रश्न येत आहेत, त्यामुळे सरासरी चॅप्टरसुद्धा तुम्ही चांगलं प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे. आता बघा या ठिकाणी एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंग झालेल्या आहेत. किती इनिंग आहेत? 24. त्याची सरासरी दिली 28. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला? गुणिले 28 करावं लागेल. का? कारण आपल्याला यातून मिळणार आहे टोटल धावा मिळणार आहेत. बघा आता या ठिकाणी टोटल धावा 24चा आणि 28चा जर गुणाकार केला तर त्या धावा होतील 672. म्हणजे ह्या टोटल 24 इनिंग्समधल्या धावा झाल्या. आता एक इनिंग वाढवलेली आहे म्हणजे किती झालेले आहेत? 25. त्या 25 इनिंगमध्ये किती धावा केल्यास म्हणजे 25 इनिंग आहेत आणि त्यांची सरासरी 29. म्हणजे धावा किती होतील? 25ने गुणायचं आहे बघा आता. 25 नव्हे किती? 225. 5 हातचे आले 22. 25 दोन्ही 50. 50 आणि 22 किती होतात? 72 होतात. 50 आणि 22 72 म्हणजे 725 धावा आहेत. म्हणजे आता काय करायचं आपल्याला? याच्यामध्ये आपण एकच इनिंग वाढवलेली आहे तेवढ्या ह्या 24च्या आहेत आणि ह्या 25च्या, म्हणजे यांची वजाबाकी केल्यास तर आपल्याला काय मिळेल? फक्त एका इनिंगची, म्हणजे जी इनिंग वाढवली आपण 25वी त्याचे काय मिळतील आपल्याला? धावा मिळतील. बस वजाबाकी करायचं आहे, उत्तर मिळेलच आपल्याला. 53 धावा या ठिकाणी काय झालेल्या आहेत? नवीन इनिंगच्या म्हणजे 25व्या इनिंगच्या असतील. पर्याय क्रमांक डी. त्यानंतर बघा प्रश्न 52मध्ये काय सांगितलेलं आहे? x/25 बरोबर 196/x असेल तर x बरोबर काय आहे? आता या ठिकाणी ज्यावेळेस अपूर्णांकामध्ये बरोबर चिन्ह असेल त्यावेळेस काय करायचं आहे? तिरकस गुणाकार करायचा आहे, जेणेकरून आपल्याला पटकन उत्तर मिळेल. म्हणजे काय करायचं बघा आता? हे 1/25 बरोबर 196/x. आता तिरकस गुणाकार केल्यानंतर काय होईल? x गुणिले x आणि 25 गुणिले 196. मग आता या ठिकाणी तुम्हाला दिसेल इथं वर्ग होणार आहे, इथंही 5चा वर्ग आहे, इथंही 14चा वर्ग आहे. म्हणजे आपण काय करूया? वर्गमूळ काढून घेऊया डायरेक्ट. काय करूया? दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढू. मग वर्गमूळ काढल्यानंतर काय होईल? इथं राहील x, या 25चं वर्गमूळ निघेल 5 आणि 196चं निघेल 14. हे असं आपण काय केलं? आपल्याला कमी वेळेमध्ये उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर आपण इथं गुणाकार करत बसलो, त्यानंतर त्याचं वर्गमूळ काढायचं, मग तुमचा टाईम जो आहे तो इथं टाकून जास्त जाणार आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे? आपण ऑब्झर्व करायचं की पटकन आपल्याला कसं सोडवता येईल. म्हणजे वर्गमूळ आपण इथं काढूया. तर x बरोबर काय होईल? 14×5 70. बस आपल्याला एक्सचीच किंमत विचारलेली आहे, तर ती असणार आहे पर्यायामध्ये बी. आता बघा या ठिकाणी प्रश्न 53मध्ये अंदाजे मूल्य शोधायचं आहे आपल्याला. आता 349 म्हणजे 350 घ्यायचं आहे, इथं 50 असेल, यांचा गुणाकार किती येईल? 350 गुणिले 50 ते करायचं आहे आपल्याला. अधिक आता 632च्या ऐवजी 630 घेऊया इथं आणि भागिले काय करायचं आहे आपल्याला? 30च घ्यायचं. म्हणजे यांचा गुणाकार बघा किती येईल आता? 17,500 अधिक आता यांचा भागाकार किती येईल सांगा बरं मला? 21 येईल. मग यांची बेरीज किती येईल? 17,521. म्हणजे पर्याय क्रमांक डी. अशा पद्धतीनं सोडवायचं आहे, पटकन निघेल. त्यानंतर प्रश्न 54मध्ये बघा. प्रश्न 54मध्ये काय सांगितलेलं आहे? इथंही सुद्धा आपल्याला अंदाजेच मूल्य काढायचं आहे. अंदाजे म्हणजे याचं मूल्य काढायचं आहे आपल्याला. आता इथं काय करायचं आहे? 154 गुणिले 18 एवढं दिलेलं आहे. आता इथं याच्या उत्तरामध्ये काय केलेलं आहे? त्यांनी 2 पॉईंट सरकवलेले आहेत आणि इथं 1 सरकवलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे सांगा बरं? तर बी असणार आहे. कारण एकच पॉईंट आपल्याला काय करायचं आहे आता प्रश्नामध्ये, म्हणजे दुसऱ्या जो गुणाकार आहे इथला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. कारण या दोघांचा गुणाकार केला तरच हा उत्तर येणार आहे. मग इथं एकच पॉईंट सरकवलेला आहे, मग आपल्याला इथं 2 आहेत, मग 1 पॉईंट सरकवलेला कोणता अपूर्णांक आहे? तो म्हणजे बी आहे. अशा शॉर्ट पद्धतीने आपण त्या ठिकाणी काढू शकतो. तुम्हाला जर खात्री वाटत नसेल तर तुम्ही गुणाकार करून बघू शकता. त्यानंतर बघा 2,02,000 याला अंकात लिहिल्यास ते पुढीलपैकी असेल. 2,02,000 2,02,000 पर्याय क्रमांक सी. त्यानंतर बघा 56. प्रश्न 56मध्ये बघा काय झालेलं आहे? इथं अंदाजे मूल्य काढायचं आहे. याची किंमत अंदाजे येते 3, ही 15, 15 त्रिक किती झाले? 45.
अधिक याची जवळजवळ किंमत 0 अधिक आणि याची जवळजवळ किंमत 5 म्हणजे 45 अधिक 5 किती होतात 50. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न 57. प्रश्न 57 मध्ये पदावली दिलेली आहे. सोडवूया आपण पदावली डायरेक्ट. आता या ठिकाणी बघा पदावली आपण सोडवूया. प्रथम कंस सोडवावं लागेल आपल्याला. बघा कंसात किंमत घेऊया आपण. 7 आहे 42. 42 अधिक 13 करायचं आहे आपल्याला. किती येते 55 भागिले 11 त्रिक 33 वजा 4 दोन्ही 8 12 वजा 8 4. या ठिकाणी आता या दोघांचा गुणाकार करूया. बघा इथं 3 गुणिले 55 भागिले 33 वजा 4. आता इथं काय करूया आपण 3 गुणिले याला 11ने भागूया म्हणजे 5 येईल भागिले 33 वजा 4 म्हणजे शॉर्ट करून घेतले मी भागिले 3 येईल. मग आता काय करूया आपण आता 3ने 5ला भाग जाऊ शकत नाही पॉईंटमध्ये उत्तर येणार आहे. त्यापेक्षा आपण अशी मांडणी करून घेऊया 5 भागिले 3 वजा 4 जेणेकरून काय होईल आपल्याला सोपे जाईल. आता 3 3 झाले कॅन्सल राहिले इथं फक्त 5 5 वजा 4 बरोबर 1. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक बी. त्यानंतर बघा 12.1/16 दशमान मूल्य विचारलेलं आहे. 1/16 म्हणजे किती 12 तर पूर्ण भाग आहे मग 1/16 म्हणजे 0.625. तुम्ही याचा भागाकार करून बघू शकता. बघा या ठिकाणी करून दाखवते मी. 1/16 म्हणजे 16ने 1ला भागायचे. अगोदर शून्याचा भाग जाईल तर 0 2 1. त्यानंतर बघा परत 0 द्यावे लागतील आपल्याला. परत या ठिकाणी काय होईल पॉईंट दिला आपण 10 झाले तरी परत शून्याचा भाग जाईल. परत 0 घेतला मग किती येईल 16 85 16 आहे 96. अशा पद्धतीने आपण भाग घालत जायचं आहे. मग इथं 96 म्हणजे 4 परत 0 दिला परत 16 दोन्ही 32 परत इथं वजाबाकी केली 8 आले 16 85. तर अशा पद्धतीनं 0.625 1/16ची किंमत असेल म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न 59 बघा. एक रक्कम 16 वर्षात सरळ व्याजाने दुप्पट होते तर वार्षिक दर काय म्हटलेला आहे. रक्कम दुप्पट झालेली आहे. बघा या ठिकाणी आपल्याला रक्कम माहिती नाही. आपण रक्कम म्हणजेच मुद्दल म्हणजेच काय करूया मुद्दल किती घेऊया 100 रुपये मानूया. आता दाम दुप्पट झालेला आहे. जेव्हा दाम दुप्पट असेल तेव्हा काय असतं मुद्दल बरोबर सरळ व्याज म्हणजेच किती येईल 100 100. आपल्याला मुदत दिलेली आहे 16 वर्ष काढायचं आहे आपल्याला दर. मग दर बरोबर काय होईल सांगा बरं मला. मुद्दल दर बरोबर काय येईल 100 गुणिले सरळ व्याज भागिले मुदत गुणिले मुद्दल. बघा आता या ठिकाणी हे 100 गुणिले 100 सरळ व्याज 100 असेल मुद्दलसुद्धा 100च आली आणि मुदत किती असेल 16 वर्ष. आता आपण हे 100 100 कॅन्सल झाली आहे. 16 हे 100 भागिले 16 म्हणजेच किती 25 भागिले 4 म्हणजेच किती 6.1/4. पर्याय क्रमांक बी एवढा दर असेल. त्यानंतर आता भाग 2 मधला 60वा प्रश्न शेवटचा. किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती आहे. आता किमान 6 अंकी संख्या कोणती असेल. आता बघा 6 अंकी किमान संख्या कोणती असेल 1,00,000. कमाल संख्या आहे 9,999. यांची वजाबाकी केली असता किती येतं 90,001 म्हणजे पर्याय क्रमांक काय असेल सी. त्यानंतर आता आपल्याला फक्त एक भाग राहिलेला आहे खंड 3 ते म्हणजे भाषा. बघा या ठिकाणी आता उतारा दिलेला आहे. पहिला उतारा आपण तुम्ही वाचायचा आहे. तुमच्या समोर उतारा दिलेला आहे. आता प्रश्न त्यावेळी बघा पहिला आपणास निरोगी कसे राहता येईल. तर आपणास निरोगी कसे राहता येईल तर संतुलित आहार आणि व्यायाम करून.
त्यानंतर वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे? वजन कमी करण्यासाठी आपण फळे आणि भाज्या जास्त खायला पाहिजे. त्यानंतर प्रश्न 63, निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक प्यायला पाहिजे? तर काय अधिक प्यायला पाहिजे? तर पाणी जास्त प्यायला पाहिजे. कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे? तर फिरणे आणि सायकल चालवणे हा उपक्रम सर्वश्रेष्ठ आहे. तर सक्रिय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर तो असेल निष्क्रिय. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर उतारा 2 बघा तुमच्या समोर आहे. स्टॉप करून तुम्ही उतारा वाचू शकता. त्यानंतर उल्लसित म्हणजे काय? प्रसन्न, अतिप्रसन्न म्हणून असेल उत्तर आपलं. पर्याय क्रमांक बी. दीपक आणि त्याच्या चुलत बहिणी डॅश 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 तर काय झालेल्या होत्या? सहलीचा आनंद घेतला होता त्यांनी. तर त्यामध्ये बघा पुढं प्रश्न 28 बघा. प्रश्न 28 मध्ये दीपक त्याच्यासोबत सहलीला गेला होता. प्रश्न 68 मध्ये दीपक त्याच्या डॅश डॅश सोबत सहलीला गेला होता. कोणासोबत गेला होता? काका आणि चुलत बहिणीसोबत गेला होता. त्यानंतर प्रश्न 69 बघा. सहलीचे ठिकाण एक डॅश डॅश होते. सहलीचं ठिकाण हे एक गाव होते. त्यानंतर बघा पुढे काकांनी दीपकला दाखवले की काय दाखवले? तर त्यांनी दाखवलं की भात कसे पिकवतात शेतामध्ये. आता उतारा 3 बघा तुम्ही वाचून घ्यायचं आहे, मग प्रश्नांची उत्तरं चेक करायची आहेत. बघा या ठिकाणी रस्सी खेच डॅश डॅश आहे. रस्सी खेच काय आहे? एक खेळ आहे. त्यानंतर रस्सी खेच यात आपण डॅश 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 काय करू शकतो? तर यामध्ये रस्सी ओढतो. रस्सीच्या शेवटच्या टोकाला पकडून ठेवणारा गटातील डॅश डॅश खेळाडू असतो. तर गटातील तो सगळ्यात ताकदीचा खेळाडू असतो. जो गट मध्यरेषेच्या पलीकडे ओढला जातो तो गट म्हणजेच पराजित होतो. संघटित या शब्दाचा आशय आहे. संघटित म्हणजे एकत्र राहणे, म्हणजेच काय असेल आता पर्यायामध्ये? ए. त्यानंतर बघा पुढे. त्यानंतर शेवटचा उतारा आपला असेल या प्रश्नपत्रिकेतला उतारा नंबर 4 जो की शरद ऋतूवरती आधारित आहे. उन्हाळा आणि डॅश डॅश यांच्यामध्ये शरद ऋतू येतो. उन्हाळा आणि हिवाळा. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर शरद ऋतूत पुढीलपैकी कोणते बदल होतात? तर यामध्ये दिवस लहान होतो. पर्याय क्रमांक ए. त्यानंतर बघा पुढे शरद ऋतूत पाने पिवळी होतात कारण त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही म्हणून. त्यानंतर बघा पुढे प्रश्न 79 शरद ऋतू सरतेवेळी जनावरे काय करतात? तर जनावरे यामध्ये खाद्यपदार्थाचा साठा करतात. पर्याय क्रमांक ए. त्यानंतर बघा पुढे त्यावर पसरलेले असतात यासाठी कोणता प्रतिशब्द वापरता येईल? त्यावर पसरलेले असतात म्हणजे कोणता? पांघरलेले असतात. पर्याय क्रमांक सी. तर मुलांनो अशा पद्धतीने आपण एक सराव प्रश्नपत्रिका नवोदयची सोडवलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ याचं स्पष्टीकरण कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना 20 तारखेपर्यंत या व्हिडिओचा फायदा होईल. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करायला विसरू नका. चला तर मग आपण पुन्हा भेटूया एक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.